नमस्कार. जय महाराष्ट्र. कोट्यवधीचा ट्रॉमा केअर सेंटर तयार, मात्र सेवा अद्याप ठप्प. रुग्णांची फटफट सुरू, जनतेचा सवाल. इमारत तयार आहे, मग ट्रॉमा केअर सेंटर कधी सुरू होणार? चला तर बघूया ट्रॉमा केअर सेंटरचा ड्रामा. देऊळगाव तालुक्यात अपघातग्रस्त आणि गंभीर रुग्णांच्या तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला ट्रॉमा केअर सेंटर पूर्णपणे तयार असूनही अद्याप सुरू करण्यात आलेला नाही. आधुनिक इमारत उभी असतानाही सेवा ठप्प असल्याचे नागरिकांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त होत आहे. येथील शासनाने करोडो रुपये खर्च करून तयार केलेल्या शासकीय ट्रॉमा केअर सेंटर 10 वर्षापासून धूळ खात बंद अवस्थेत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व परिसरातील अपघातग्रस्तांना जिल्हास्तरीय रुग्णालयात रेफर करण्याची वेळ येते आहे. अपघातग्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून बंद असलेल्या ट्रॉमा केअर सेंटर तत्काळ कार्यान्वित करावे अशी मागणी अनेक समाजसेवक आणि संघटनांनी केली होती. परंतु प्रशासन यावर दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. देऊळगाव शहरापासून 20 किमीपर्यंत अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ सेवा दिली जात नाही. त्यामुळे रुग्णाच्या जीवास धोका निर्माण होतोय. विशेषतः नागपूर पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि या राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात नेहमीच वाहनाची गर्दी असल्याने नेहमी अपघात घडत असतात. अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी रेफर टू जालना किंवा छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करावे लागते. परिणामी अपघातग्रस्तांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आज रोजी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आवश्यक वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी आणि आधुनिक उपकरणाची उपलब्धता नसल्याने रुग्णसेवा सुरू होऊ शकलेली नाही. तसेच काही प्रशासकीय मंजुरीची प्रतिक्रियाही प्रलंबित असल्याने सांगितले जात आहे. त्यामुळे अपघातग्रस्त रुग्णांना उपचारासाठी बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर किंवा इतर शहराकडे हलवावे लागत असून उपचारात विलंब होऊन अनेकाच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी आरोग्य विभाग व संबंधित प्रशासनाने तातडीने आवश्यक मनुष्यबळ, उपकरणे आणि निधी उपलब्ध करून ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करावे अशी मागणी जोर धरीत आहे. मी AP न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे.